आपला जो स्पेशल व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर इतक्या जास्त धमक्या आल्यात की तुमच्यावर लीगल ऍक्शन घेऊ. आणि लोकांनी सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय केली माहिती का, मी त्यातनंच काही लोकांनी माझी जी पोस्ट आहे, माझा जो व्हिडिओ तो लिंक्डइनला शेअर केला. स्कॅम चालू आहे, हे चालू आहे. तर मला ईमेल आले त्यांचे की तुम्ही जे काही केलंय त्याच्यावर आम्ही एकदम लीगल ऍक्शन घेऊ शकतो. रात्रीचा 1:10 झालेत आणि आम्ही उद्याची तयारी करतोय. सोसायटीमध्ये पण बाप्पांचं डेकोरेशनचं सजावटचं ते सगळं कामं चालू आहेत, पण आपल्याला टाईम नव्हता. मी जस्ट आत्ता बाहेरून आलो हे सगळं घेऊन. आपल्या पथकाचं काम होतं ते एक तर आहेच, आणि अजून मागच्या वर्षासारखीच आपली एक गंमत आहे की आता आली रात्रीचा 1:15 याची वाट बघत होतो मी कधीपासून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. हा ब्लॉग बघायला गेलो तर काल रात्री चालू व्हायला पाहिजे होता, बिकॉज काल रात्रीचे जे मुवमेंट्स होते ते इतके भारी होते ना. यावेळेस आपण एकदम प्रॉपर ड्रेस कोड मध्ये चाललोय, तर आयडी कार्ड वगैरे सगळे घेऊन चाललोय. बिकॉज गंधाक्ष पथकामध्ये मागच्या 2 वर्षापासून आपण कंटिन्यू जातोय दगडूशेठ बाप्पाचं इथं, आणि आपण ते आगमन एन्जॉय करतोय, त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. पण यावेळेस प्रॉपर ड्रेस कोड, त्यांचा जो ड्रेस कोड आहे तोच आमचा पण आहे. आयडी कार्ड आहे, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत. पण जेव्हा मी तिकडे गेलो ना, तो जो एक्सपिरियन्स होता, त्या सगळ्या 300 लोकांचा ग्रुप, प्रत्येकाची जी ड्युटी ती अशी वाटून दिलेली, आणि जे मिसळून एकत्र होऊन जे कामं करत होते, तो जो माहोल होता ना, म्हणजे वर्षातनं ते 15 दिवस 2 महिने त्यांचे प्रॅक्टिसचे ते त्यांचं जगा वेगळे असतील. म्हणजे मला तरी असं वाटतं, आपण तर ते फील नाही केलंय, पण मी त्या जे तिथं अध्यक्ष होते त्यांना पण बोललो की तुमचा जो हा ग्रुप आहे, तुमचं जे मॅनेजमेंट आहे, तुमचे जे पोरं आहेत जे स्वतःहून एवढं सगळं कामं करतात, कारण की मॅनेज करणं सोपं नाही. आपल्याकडनं 10 लोक मॅनेज होत नाही, 20 लोक मॅनेज होत नाही, 300 लोक कसं मॅनेज करायचं, त्याच्यासोबत एवढे ढोल, त्याच्यासोबत एवढे ताशे, आणि बापरे बापरे बाप. म्हणजे तो बघण्यासारखा एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही तिथंच जेवलो त्यांच्यासोबत असं बसून, खूप साऱ्या गप्पा मारल्या. रात्री मी तिथून 12:30 पावणे 1 आलो. सोसायटीचं आपलं बाप्पांचं डेकोरेशनचं कामं चालू होते, माझे सगळे मित्रमंडळी तिथं लागले होते. सो आपल्याला तिथं पण टाइम नाही भेटला, बिकॉज खूप साऱ्या ठिकाणी आपण बिझी होतो. आणि रात्रीच आपले ड्रेसेस पण आलेले अक्षित दादाने पाठवलेले, जसं प्रत्येक वर्षी पाठवत होतो, ह्यावेळेस पण त्यानेच पाठवले. थँक्यू सो मच. अक्षित दादाचं जे लिटल बिलियनियरचं पेज आहे ते नक्की जाऊन चेक करा, त्याचे डिटेल्स पण मी देऊन देईल. चला, सुपर एक्साइटेड, खूप जास्त मजा येणार आहे. दादा पण रेडी इकडं, दादाचं पण ड्रेस कोड सेम आहे. माझा एक मित्र आहे तो पण रेडी आहे. भरपूरशे लोक येणार आहेत, सगळे रेडी आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या पण आहेत एंडिंगला. असं स्किप अजिबात करू नका, बिकॉज लीगल ऍक्शनचा पण धमक्या यायला लागल्यात. ते काय नाही, आपण निवांत तसं शेवट बोलू, पण आता नाही. आता आपण फक्त गणपती बाप्पांचं जे आगमन आहे ते एन्जॉय करणार आहे. ठीक आहे, अजिबात स्किप करू नका. लाईक करून जा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहून जा, आणि सबस्क्राईब करून जा केलं नसेल तर. एवढ्या सगळे आपण नाश्ता तर नाही करणार आहेत, सो एनर्जीसाठी खेळ. 6 लेट्स गो. राईट, येऊन गेलो खाली आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी वरती जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला सगळ्यांना विश करायचं राहिला माझा. गणेश चतुर्थीचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या मंदिराचं म्हणजे आपल्या सोसायटीचं याचं डेकोरेशन पण पूर्ण झालं आहे. आपण आल्यानंतर तिथं पण आगमन होणार आहे, स्थापना होणार आहे गणपती बाप्पांची, ते पण तुम्हाला दाखवतो पण आल्यानंतर. आणि हा पाऊस आता आम्हाला भीती घालतोय, टिप पडायला लागला. इथून आपण 2 व्हीलरवर जाणार आहे, कारण की आपण मोठी गाडी घेऊन नाही जाऊ शकत, तिथं पार्किंगचे खूप प्रॉब्लेम असतात. आणि 2 व्हीलरवर गेलो, खूप जास्त जर पाऊस असला मग वाट आहे आपली. पोहोचून गेलो आपण. आणि इथली जी धमाल, इथला जो ॲटमॉस्फिअर एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण बघा. ठीक आहे, जास्त शूट करता येणार नाही, कल्ला खूप असतो, पण मॅक्सिमम जेवढं शूट करता येईल तेवढं आपण करूयात. मला असं वाटतं ह्या वर्षी आपण इतक्या लवकर आलो आहे ना. आत्ता रांगोळी काढणं चालू आहे, आत्ता पथकची रांग लागते, आणि सगळ्या गोष्टी आता होतात. ग्लॅड सगळ्या गोष्टी बघायला भेटेल आपल्याला.
आता घरी चाललोय, वाजून गेले 11:30. पण आता जाताना आम्हाला पाऊस लागला, पाऊस येत होता म्हणून जरा साईडला थांबलोय. इथं आता असा प्लॅन चालू आहे की गिरीधर खूप दिवस झाले, खूप महिने झाले, मला आठवत पण नाही लास्ट कधी गेलेलो मी. सो आता असा प्लॅन आहे की डायरेक्ट गिरीधर जाऊ, काहीतरी खाऊ, चहा पिऊ आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊ आणि मग इथला एक्सपिरियन्स येतो आपण निवांत शेअर करू. पण मला अजून पण कानात आहे ना तेच ताशांचा आवाज, ढोलचा आवाज असा गुंजतोय, असा फिरतोय. मला नॉर्मल असं वाटतच नाही, जसं मी आधी नॉर्मल होतो ना येताना तसं नॉर्मल फील होत नाही. असं छुन 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 कंटिन्यू होतं माझ्या कानात आणि बॉडीत पण असे व्हायब्रेशन होतात. बट भयंकर मजा आली, जस्ट वाव मजा आली. वहिनी वेरी मोदक, ओ पहिला मोदक 2024चा पहिला मोदक. आय होप तुम्ही पण खूप सारे मोदक खाल पूर्ण 10 दिवसात. माझा हा पहिला मोदक आहे, हे खातो मी आणि त्याच्यानंतर आपण बसून गप्पा मारू. वेट छोनी, हो बापे छोनी कुठे गेली? बघितलं, मला माहिती होतं असं काहीतरी करणार आहे ती, म्हणून मला तो डायलॉग बोलावा लागला. वेट छोनी. हाय फाय दिसली तू आता, हाय फाय हाय फाय बॉक्स. शोनी गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गजानन महाराज की, शियावर रामचंद्र की, स्वामीनारायण भगवान की. शोनी आय लव्ह यू. ऑल राईट, आता 7:45 झालेत, म्हणजे 7:45 वाजलेत. आल्यापासून मी बेडवरच आहे, बिकॉज आल्यानंतर माझं डोकं इतकं जास्त दुखत होतं ना, बिकॉज रात्री झोपण्यात झाली, त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर ऍसिडिटी होत होती, खूप साऱ्या गोष्टी होत होत्या. पण त्या सेलिब्रेशनमुळे ते काही लक्षातच नाही आलं. इतका ढोल ताशांचा आवाज, इतकी मजा, त्याच्यात एकदम रमलो होतो आपण. पण घरी आल्यानंतर रिअलाइज झालं, पूर्ण बॉडी पेन तर होतच होतं, पण डोकं इतकं जास्त दुखत होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ढोल ताशांचा आवाज होता ना एकदम जवळून असा, तो कानात इतका डेंजर बसला होता तर ऐकायलाच काय येत नव्हतं. म्हणजे असं झुन 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 कंटिन्यू असं होत होतं. झोपेत पण तेच मला असं फील होत होतं की काहीतरी वाजतं माझ्या कानात आणि छुन 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 कोणीतरी करतं, असं कंटिन्यू होत होतं. आत्ता मला तो चुनचुनचा आवाज गेलाय, बट माझं डोकं दुखणं काही थांबत नाही, म्हणून मी घरातच होतो. मला इतकी जास्त इच्छा होती मी सोसायटीचं बाप्पांचं जे आगमन होणार, मी तिथं पण जाईल, तिथं पण मज्जा करेल. पण मला ट्रस्ट मी, मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त इच्छा असते सगळ्या ठिकाणी जायची. पण पहिल्यांदा असं झालं म्हणजे की मला इच्छा असताना पण मी जाऊ नाही शकलो, बिकॉज बॉडीमध्ये तेवढी ताकदच नव्हती आणि उठूच शकलो नाही मी. असं झोपलो तर तसंच झोपलो आणि आत्ता मग अशी उठलो आणि आपल्या घरी पण आरती झाली. सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच गंधाक्ष पथक, तुम्ही बघत असाल आय नो. सगळ्यांचे मनापासून आभार, तुमचे जेवढे पण मेंबर्स आहेत, जेवढे पण अध्यक्ष आहेत, जेवढे आमचे मित्र मंडळी आहेत त्या पथकामध्ये, सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार एवढा मान सन्मान दिल्याबद्दल. कारण की ह्या लाईफ लॉंग मेमरीज आहेत, ह्या अशा झाल्यात, अशा छपून झाल्यात, इथं हृदयात बसल्यात. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्यासाठी खूप मोठ्या असतात. म्हणून थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. आणि तुमची सगळ्यांची खूप मनापासून रिस्पेक्ट. तुम्ही जे वाजवलं, तुम्ही जे आज त्यांनी मला सांगितलं आज 5 ठिकाणी वाजवणार आहेत, ते आय डोंट नो त्यांचा तेवढी एनर्जी कुठून येते, एवढं सगळं कसं करतात मला खरंच नाही माहिती. पण सॅल्यूट आहे नॉट ओनली त्यांना, पण जेवढे पण पथकात सगळे लोक वाजवायला जातात आणि खूप मनापासून वाजवतात आणि खूप मज्जा करतात, सगळ्यांना सॅल्यूट आहे आणि ह्यूज रिस्पेक्ट. चला आता पटकन मी रेडी होऊन जातो, आपण जाऊयात खाली आणि सोसायटीच्या बाप्पांची आरती करूयात, तिथली आरती करू. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपण त्याच्यावर डिस्कशन करणार, बिकॉज मला आपला जो स्पेशल व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर इतक्या जास्त धमक्या आल्यात की तुमच्यावर लिगल ऍक्शन घेऊ, तुम्हाला हे करू, ते करू, फलाना करू, ढिमका करू. आणि ज्या लोकांसाठी मी केलेलं, तुम्हा लोकांसाठी पण, त्यांनी पण खूप साऱ्या चुका केल्या, त्यांनी पण खूप साऱ्या गोष्टी केल्या, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. चलो वाजून गेलेत परफेक्ट 8 आणि आम्ही पण रेडी झालोय. खाली जाऊयात पटकन, आमच्या घरात दुःख झालंय धूप लावल्यामुळं. सो आपण बाप्पांची आरती करून येऊयात आणि मग निवांत गप्पा मारूयात. पण एक नंबर. काय तुझं काय काय कोण पाहिजे? नानी, नानीला आवाज दे, मम्माला आवाज दे, पापाला आवाज दे, पापाला आवाज दे, पापाला आवाज दे. किती हुशार आहेस नोहे, तिला माहिती पापा इकडे आहेत म्हणून पापांना आवाज नाही दिला, फक्त मम्मी आणि नानीला आवाज दिला. बेटा अक्का ठोकू? हा तू आवाज दे, मी ठोकतो. हा आवाज दे. साठी बाप्पांचे दर्शन झाले, आरती झाली, सगळं झालं आणि आता चाललं जरा चहा प्यायला. डोकं दुखतं म्हणून जरा चहा पिऊ आणि जर डोकं दुखणं बंद नाही झालं तर मेडिसिन पण घ्यावी लागेल आपल्याला इन टाइमवर. आणि सगळ्यात आवडता आणि फेवरेट स्पॉट जो झाला असेल ना माझा, आता मला कधी काही फील होत असेल, हॅपी असेल, सॅड असेल, जे काय असेल, मला
हे आपलं मंदिर आहे. या मंदिराचा बाहेर म्हणजे इथं या परिसरात बसायला इतकं जास्त आवडतं ना, बिकॉज इतका जास्त पीस आहे या एवढ्याशा प्लेसमध्ये. काय सांगू तुम्हाला, एक फोटो आहे तो मी इथं टाकतोय, तो बघा इतका सुंदर फोटो आहे ना तो, म्हणजे जस्ट वाव. चला जाऊयात, चहा घेऊयात आणि मग आपण वरती जाऊन आपल्या ज्या गप्पा आहेत, राहिलेल्या गप्पा, इम्पॉर्टंट महत्त्वाचा गप्पा, त्या कंटिन्यू करूयात. आता वाजून गेलेत रात्रीचे 10:30 आणि मी माझ्या रूममध्ये येऊन जरा व्हिडिओ शूट करतो, बिकॉज पुढच्या रूममध्ये सगळा खलबल चालू आहे, स्नोई वगैरे सगळे खेळतात, व्हिडिओ शूट नसता करता आला आणि केला असता तर खूप उशीर झाला असता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे जो मला डिस्कस करायचा तुम्हा लोकांसोबत, आता इथून पुढे मी ती जे एक्सेल शीट आहे मी ते अजिबात कोणाला शेअर करणार नाही, बिकॉज मी काय ना एकदम भोड्यापणाने आणि मोकळ्या मनाने माझा जो रिअल एक्सपिरियन्स होता त्या दिवशी मी बसलो आणि जे काही मी केलं होतं ॲक्च्युअलमध्ये, मी ते सगळं तुमच्या लोकांसोबत एकदम असं शेअर करून दिलेलं. मी कुठं काही जपवलं आणि ज्या काही रिअल फिलिंग्स होत्या तुमच्यासोबत शेअर केल्या मी, त्याच्यातलाच तो एक्सेल शीटचा एक पार्ट होता जे मी केलेलं फॉलो, आणि त्यातनं मला खूप सारा फायदा झाला होता. मी तो व्हिडिओमध्ये एकदम क्लिअरली एक्सप्लेन केलेलं. मला माहिती होतं असं काहीतरी होणार आहे पुढे जाऊन. मला लिटरली धमक्या यायला लागलेत, तुमच्यावर लिगल ॲक्शन घेऊ, तुम्हाला हे करू, तुम्हाला ते करू. पण प्रॉब्लेम कुठं झाला, जेव्हा मी एक्सेल शीट शेअर केली तेव्हा त्यांना हजारो ईमेल्स रात्रीचे 2 वाजता 4 वाजेला कधी पण जात आहेत. आणि लोकांनी सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय केली माहिती का, मी त्यांना एक्सप्लेन केलं होतं BCC मध्ये सगळ्यांना ॲड करा, जेणेकरून कोणालाच दिसणार नाही की तुम्ही कोणाला मेल केला. लोकांनी काय केलं, CC मध्ये सगळ्यांना ॲड केलं आणि मेल पाठवतात. तर CC मध्ये ठेवल्यामुळे काय होतं, जेवढे लोक ॲड आहेत ना सगळ्यांना दिसतं की कोणाकोणाला मेल पाठवलेत, कोणाकोणाला काय केलंय. सो त्यातनंच काही लोकांनी माझी जी पोस्ट आहे, माझा जो व्हिडिओ तो लिंक्डइनला शेअर केला, स्कॅम चालू आहे, हे चालू आहे, इनोसंट लोकांना फसवणं चालू आहे. मला तर इतका शॉक झाला की मी एवढं चांगल्यासाठी व्हिडिओ बनवला, मी तुम्हा लोकांना हेल्प होईल त्यासाठी व्हिडिओ बनवला, पण सगळं उलटं झालं आणि सगळं ते माझ्यावर आलं. मला काही गरज नव्हती बघायला गेलं तर ते बनवायची आणि ह्या सगळ्या गोष्टी शूट करायची. पण मी जेव्हा कमेंट बघितल्या, जेव्हा तुम्हा लोकांचा एक्सपिरियन्स तुम्ही माझ्यासोबत शेअर केला ते वाचलं, तेव्हा मला पण खूप चांगलं वाटलं. पण जेव्हा मी त्याच्यावर काही सोल्युशन सांगितलं आणि जे मी स्टेप्स एक्सप्लेन केला होता ते न करता तुम्ही काहीतरी वेगळंच केलं आणि मग त्या लोकांपर्यंत ते सगळं पोहोचलं. आणि मग त्यांनी माझा तो व्हिडिओ क्रॉप करून इकडं शेअर कर, लिंक्डइनला शेअर कर, तिकडं शेअर कर. त्यांनी माझा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा कमेंट केलं होतं. मला ईमेल आले त्यांचे की तुम्ही जे काही केलंय त्याच्यावर आम्ही एकदम लिगल ॲक्शन घेऊ शकतो आमच्या कंपनीकडून. आपल्याला त्या फंड्यामध्ये पडायचं नाही, लिगल ॲक्शन आणि फिगल ॲक्शनमध्ये आपल्याला लागू तेवढे काम आहेत. आपल्याला भरपूर ऑफिसचं टेन्शन, इकडचं तिकडचं भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यात चालू होतं, आपल्याला त्या फंड्यामध्ये पडायचं नव्हतं. मला असं वाटलेलं, मी भोड्या मनाने जे काही ॲक्च्युअलमध्ये मी एक्सपिरियन्स केलं होतं मी तर ते ऑलरेडी सांगितलं होतं. मला वाटलं तुम्ही पण तसंच कराल, पण तुम्ही सगळं उलटा करून दिलंय. अरे बापरे बाबा. आणि त्यानंतर पण मला इतके मेसेजेस, मला हजारोंमध्ये मेसेजेस की दादा एक्सेल शीट दे, एक्सेल शीट पाठव. मी ती एक्सेल शीट त्या ड्राईव्हरनंच डिलीट करून टाकली, बिकॉज मला नको आहे की तुम्ही लोक पण प्रॉब्लेममध्ये पडाल आणि मला पण काही प्रॉब्लेम होईल. बिकॉज ज्या लोकांनी त्यांना मेल पाठवलेत त्यांना रिप्लाय पण आले आणि त्यांना पण ते रागवतात की हे तुम्ही असं कसं करू शकतात, आमच्या इथं हायरिंग नाही आहे वगैरे वगैरे. आणि मी तिथं क्लिअरली मेन्शन केलं होतं की तिथं लिहून मॅटर असा लिहा की त्यांना सांगा तुमच्या इथं जेव्हा ओपनिंग असेल तेव्हा आम्हाला तुम्ही रिवर्ट करू, किंवा तुम्ही तेव्हा आम्हाला सांगा ह्याच्यावर की बाबा आमच्या इथं ह्या टेक्नॉलॉजीवर ह्याच्यावर ओपनिंग्स आहेत, तुम्ही अप्लाय करू शकतात परत. तसं मी लिहायला लावलं होतं आणि BCC मध्ये ठेवायला लावलं होतं, जेणेकरून कोणाला समजणार नाही तुम्ही किती लोकांना मेल केलेत आणि काय. पण आपलं जे सिक्रेट होतं, आपला जो हा फंडा होता, तुम्ही सगळं जगासमोर आणलं आणि सगळे जे HR होते त्यांच्या समोर आणलं आणि त्या HRांनी मग माझ्यावर असं. पण ठीक आहे, आता मला नाही माहिती, पण मला एकच माहिती की जे मी एकदम प्युअर इंटेन्शनने असं वाटलं होतं की सगळ्यांची हेल्प करायला पाहिजे, सगळ्यांना मदत होईल आणि ॲक्च्युअलमध्ये सगळ्यांची मदत होते. कारण की लोकांचे जेव्हा मेसेजेस, जेव्हा सगळा रिस्पॉन्स बघतो ना त्याच्यावर समजतं मला. पण ठीक आहे, जे काही झालं ते मी करेल सण, डोंट वरी. बट ॲज ऑफ नाव मी ते आता एक्सेल शीट कोणाला शेअर करणार नाही, सॉरी त्यासाठी. आणि करत राहा, परत तेच सांगेल, करत राहा. शेवटी तुमच्यावर आहे, तुम्ही कसं ट्राय करतात काय नाही. एवढं मला अजून पण मी शॉक आहे की एवढं सांगून सुद्धा काही लोकांनी एकदम असं उलटच करून ठेवलंय. मला त्याचं जास्त असं थोडंसं फील होतं आहे, म्हणजे थोडं वाईट वाटतंय की बाबा एवढं सांगितल्यानंतर पण तुम्ही असं करताय. तर बट ठीक आहे, समजू शकतो, तुमची पण काही चूक नाही, मी असंच म्हणेल. शेवटी मी तुमचीच साईड घेईल किती झालं तरी, कारण की तुम्ही माझेत, ते HR लोक किंवा जे कोण आहेत ते माझे नाही आहेत. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे, मला तुमच्याशी घेणं देणं आहे. आणि तुमचा जो फायदा होईल, तुमचं चांगलं होईल, मला ॲट द एंड तेच हवं आहे. ठीक आहे, या छोट्या मोठ्या चुका होतात आणि या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. लिगल ॲक्शन, फिगल ॲक्शन जे काय होईल, आपण त्याचा आधीच सगळ्या गोष्टी काढून घेतल्यात आणि त्यांना पण काही प्रॉब्लेम नको, आपल्याला पण काही प्रॉब्लेम नको. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि कंटिन्यू तुमचं जे काही चालू ते करत राहा. एक दिवस सगळं नीट होऊन जाईल. आणि आय होप तुम्ही हे जे 10-11 दिवस आहेत ते फुल्ली एन्जॉय करा. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. तुमचा जो अभ्यासाचा टाईम आहे अभ्यास करा, आरतीचा टाईम आहे तेव्हा आरती करा, मज्जा करायचा टाईम आहे तेव्हा मज्जा करा.
आणि फालतूचा लोड घेऊ नका, ठीक आहे. सगळ्या गोष्टी साईडला ठेवा आणि पूर्णपणे 10-11 दिवस आहेत जे गणपती बाप्पांचे ते फुल ऑन एन्जॉय करा, ठीक आहे. थँक्यू सो मच. सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहून जा आणि तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत त्याचा रिलेटेड ते पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात. व्हिडिओला लाईक करून देत जा, कंपल्सरी लाईक करून देत जा, सगळं फुकट आहे, ठीक आहे. भेटत आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, गुड नाईट आणि थँक्यू सो मच.